शिवरायांचे विचार फक्त वाचण्यात अर्थ नाही किंवा फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यातही अर्थ नाही, तर तो अर्थ आहे ते आत्मसात करण्यात. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला हे मला माहित नाही, परंतु माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. आजकाल असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा फार कमी होत चालल्यात, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ नेहमी म्हणायच्या की शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी मनांचा स्वाभिमान देखील आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याळपणे पडून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये असा वाघिणीचा छावा. आमच्या छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टाफांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, वादळाच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन मोगलशाहीची कत्तल करून स्वराज्याची स्थापना करणारे एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी सह्याद्रीचा वाणेदार अष्टपैलू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. कधीतरी प्रश्न पडतो शुभा म्हणजे नेमकं तरी काय, तर जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शुभा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घोट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शुभा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शुभा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शुभा. गर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शुभा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपकार म्हणजे शुभा. त्या अफजल खानाचा वध करणारा, शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शुभा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शुभा. तुमच्या माझ्यातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा. तुमचा माझा आम्हा सगळ्यांचा बाप म्हणजे शुभा. तुमचा माझा आम्हा सगळ्यांचा बाप म्हणजे शुभा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अतिशय मौल्यवान असा प्रसंग इथे उभेहून मांडण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तळहाची बोलणी चालू होते आणि तिकडे पुरंदरचा किल्ला जिंकणार म्हणून पुरंदरच्या किल्ल्यावरती दिलेर खान ताव मारून गेला होता आणि त्या पुरंदरच्या किल्ल्यावर उभा होता मुरारबाजी. मुरारबाजीने शर्त केली आपल्या प्राणाची. मुरारबाजी त्या दिलेर खानच्या गोळक्यात शिरला. मुरारबाजीने त्या दिलेर खानाचे सैनिक कापायला सुरुवात केली. तसा तो दिलेर खान म्हटला, थांब मुरार, रुक मुरार, हा किल्ला मी एक ना एक दिवस घेईनच, पण तू माझ्याकडे येते, मी तुला वतन देतो, जहागिरी देतो, मालिक मोती देतो. त्यावर तो मुरार म्हणाला, अरे दिलेर, आम्हा शिवरायांना आणि मराठ्यांना वक्त बैमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बैमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे रक्ताला कधी बैमान होत नसतो. आणि म्हणून माझा राजा सांगायचा, मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पळणारा, मराठा म्हणजे चित्त्यासारखा चपळ असणारा, मराठा म्हणजे काळजात वादळ घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती हर क्षणी घेणारा, आणि मराठा म्हणजे मरकर जो होता वो मराठा. शेवटी एवढंच म्हणू इच्छिते, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पडती माघारी. शुभा तुम्ही फक्त अजून 10 वर्ष जगला असता ना तर मुघलांच्या कपाळाला देखील भगवाच लावला असता. मुघलांच्या कपाळाला देखील भगवाच लावला असता. जय शिवराय. धन्यवाद. शिवराजे युवक मित्र मंडळ अंकलेश्वर द्वारा आज शिवजयंती निमित्ताने ब्लड डोनेशन आणि हेल्थ चेकअप प्रोग्राम आज आयोजित करण्यात आला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. शिवराजे युवक मित्र मंडळ अंकलेश्वर हे गेल्या 10 वर्षापासून असेच कार्य करत आले आहेत आणि पुढेही असेच कार्य करतील, जेणेकरून शिवचरित्राची प्रेरणा आणि गौरव आपल्याला आणि आपल्या पिढ्यांना देखील
करण्यात आलेले आहे. तरी आपण सर्वांनी महाराजांचा कीर्तनाचा लाभ घेऊयात आणि मिळवूया प्रेरणा शिवाजी महाराजांच्या अमर कर्तृत्वाची. एक छोटीशी चिमुकली आपल्या समोर शिवगर्जना सादर करेल.